गेल्या 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या महायुती सरकारनं जे कामं केलेली आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघातून जे मताधिक्य मिळालेलं आहे, जे लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे, त्या लोकांचे आभार मानले. हे दोन्ही हेतून पासून उद्या 27 ती 1 तारखेपर्यंत असं 6 दिवसाची जनसंवाद यात्रा भारतीय जनता पार्टीच्या वतीने काढली जाणार आहे. 6 सर्कलमध्ये, म्हणजे एका सर्कलमध्ये 1 दिवस, असं 6 दिवस 6 सर्कलमध्ये प्रत्येक गावात ही यात्रा जाणार आहे. यात्रेमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे माननीय जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे सरचिटणीस, प्रदेशाचे सर्व इथं असलेले सगळे नेते, तालुक्याचे सगळे पदाधिकारी, मोर्चाचे पदाधिकारी, तालुका कार्यकारिणी, भारतीय जनता पार्टीचे जुने ज्येष्ठ असे नेते कार्यकर्ते हे सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. या सर्व लोकसभेमध्ये अलीकडे घ्या सर, लोकसभेमध्ये या निवडणुकीमध्ये विकासापेक्षा फेक नॅरेटिव्ह सेट करून, खोटा अपप्रचार करून, मतदारांची दिशाभूल करून महाराष्ट्रामध्ये मतं मिळवली. खोटारडेपणा एका वेळेला चालतो, तो पुन्हा पुन्हा चालत नाही. मतं मागताना मतं मागावीत कशासाठी, तेव्हा काय आपण केलंय म्हणून मतं मागावी, हे त्यांच्याकडे विषय नसल्यामुळं अशा स्वरूपाचे खोट्या नाट्या प्रचार करून घटना बदलणार आहे. म्हणजे जिथं की केवळ एक पक्षाचं उद्दिष्ट म्हणून 400 पारचा नारा दिलेला होता, त्या घटना बदलण्यासाठी, कुठल्या एखाद्या विशिष्ट प्रकारचा नवीन कायदा आणण्यासाठी अशा पद्धतीचं ते मताधिक्य पक्षाला मिळवायचं नव्हतं. पक्षाने ठरवलं एक टार्गेट होतं आणि म्हणून त्या टार्गेटचं उद्देशानं ती निवडणुकामध्ये 400 पारचा नारा दिला होता. पण त्याचा चुकीचा असा अन्वयार्थ लावून खोटा प्रचार करून घटना बदलणार आहेत असं सांगून वेळोवेळी मतं मिळवली, पण तशी मतं मिळवली नाही. तशी पुन्हा या विधानसभेमध्ये त्यांना मतं मिळणार नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीची कामं गेल्या 2.5 वर्षामध्ये केलीत, अत्यंत जनकल्याणाची कामं ज्याला म्हणतो आपण, ते जनकल्याणाची कामं केलीत. एक मैलाचा दगड म्हणजे खऱ्या स्वरूपानं ऐतिहासिक असे स्वरूपाचे निर्णय गेल्या 2.5 वर्षामध्ये या सरकारने घेतलेले आहेत. त्यातला महत्वाचा निर्णय असा की ज्याची खूप मोठ्या पद्धतीप्रमाणे लोकांमधून प्रतिसाद मिळतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आहे. आतापर्यंत जवळपास 1.5 कोटी महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे आणि साधारणतः 2.5 कोटी महिला ह्या लाभार्थी आहेत. काही त्यांची कागदपत्र वगैरे त्यांच्या पूर्ततेच्या अभावी आणखी 1 कोटी महिलांना, पण भाऊबीजेच्या अगोदर त्या संपूर्ण जेवढ्या म्हणून महाराष्ट्रामध्ये पात्र बहिणी आहेत त्या सर्व पात्र बहिणींना जुलैपासून, ज्यांना मिळाले त्यांना 2 महिने, ज्यांना मिळालं नाही त्यांना पुढच्या महिन्यात मिळणार असेल तर 3 महिने, ऑक्टोबरमध्ये मिळणार असेल तर 4 महिने, असं त्यांच्या संपूर्ण खात्यावरती 4-4 महिन्याचे, 3-3 महिन्याचे, 2 महिन्याचे तर पैसे पडलेत. बाकीचे पैसे 4-4 महिन्याचे पैसे एकत्रितपणे टाकण्याचा सरकारचा निर्णय आहे. त्याच्यासाठी 46,000 कोटी रुपयाची तरतूद बजेटमध्ये केलेली आहे, पैशाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे जी विरोधक कुठून पैसे आणणार, कसे पैसे आणणार अशा पद्धतीचे काही विचार न करतात, तर बजेटमध्ये प्रोव्हिजन आहे.
बजेटमध्ये प्रोव्हिजन केल्यामुळे कुठून पैसे आणणार हा विषय प्रश्न अत्यंत गौण आहे. अत्यंत चांगल्या योजना की ज्या 33 महिने महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात होतं, एकही नवीन कुठलीही योजना जनतेच्या कल्याणाची त्यांनी जाहीर केली नाही, त्याची अंमलबजावणी केली नाही. उलट कोविड सारख्या काळामध्ये कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले. कोविड काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात अनेक कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाले. मुख्यमंत्री अख्ख्या 33 महिन्यामध्ये 3 दिवस मंत्रालयात आले आणि अशा पद्धतीचं निष्क्रिय सरकार या महाराष्ट्रात 33 महिने होतं आणि ते सरकार बदलण्याची गरज होती. खरं विश्वासघातानं आलेलं सरकार होतं. म्हणून या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होतं. महाराष्ट्राची 5 वर्ष जाऊ नयेत म्हणून महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आणण्यात आलं आणि आल्यानंतर ज्या पद्धतीचे म्हणजे खरं म्हणजे त्यांनी 33 महिन्यामध्ये नवीन योजना केली, पण जुन्या ज्या चांगल्या योजना होत्या, जलयुक्त शिवार सारखी योजना आहे, नदी जोड प्रकल्पासारखी योजना आहे, आपल्याकडे मराठवाड्यासाठी 18,000 कोटीचा वॉटर ग्रीडचा प्रोजेक्ट होता, असे चांगले योजना सुद्धा त्यांनी बंद करण्याचं काम सरकारनं केलं. नवीन योजना तर केली नाही, पण योजना चांगल्या योजना बंद करण्याचं काम म्हणजे पाप त्या सरकारने केलं आणि ते त्यांना काही सांगता आलं नाही 33 महिन्यात आपण काय केलं होते म्हणून खोटा नेरेटिव्ह खोटे अपप्रचार केला.